नमस्कार. चला तर मग आज एका अशा शहराबद्दल बोलूया जे नाशिक जिल्ह्यात वसलेलं आहे. नाव आहे येवला. आता हे शहर दिसायला लहान असेल, पण याचा इतिहास आणि संस्कृती प्रचंड मोठी आहे. असं म्हणतात की इथली प्रत्येक गल्ली, प्रत्येक घर एक वेगळीच कहाणी सांगतं. चला मग आपणही या कहाणीत जरा खोलवर शिरूया. अच्छा. एक विचार करा, समजा एखाद्या शहराचा सगळ्यात मोठा सण, तिथला तो जल्लोष, तो सगळा आनंद, जर त्याच शहराच्या इतिहासाच्या धाग्यांनी विणलेला निघाला तर? येवल्याची कहाणी अगदी तशीच आहे. ती 3 वेगवेगळ्या पण एकमेकांत घट्ट गुंतलेल्या धाग्यांनी विणली गेलीय. पहिला धागा आहे आकाशात मनसोक्त उडणाऱ्या पतंगाचा, दुसरा धागा आहे जगप्रसिद्ध पैठणी साडीच्या रेशमाचा, आणि तिसरा धागा आहे इतिहासाला कलाटणी देणाऱ्या एका अतूट वचनात. चला तर मग आपल्या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. हा भाग आहे मकर संक्रांतीच्या सणाचा, जेव्हा येवल्याचं अख्खं आकाश अक्षरशः पतंगांनी भरून जातं. येवल्याची संक्रांत ना इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा खूपच वेगळी आहे. म्हणजे विचार करा, इथे पतंग आणि मांजा बनवण्याची परंपरा जवळजवळ 350 वर्ष जुनी आहे. सणाच्या दिवशी तर प्रत्येक कुटुंब आपल्या छतावर जमतं आणि मग आकाशात जे पतंग युद्ध सुरू होतं ते पाहण्यासारखं असतं. कुणाचा पतंग कापला रे कापला की काय पोछेचा जल्लोष घुमतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे पतंग उडवण्यासाठी असारी नावाचं एक पारंपरिक साधन वापरतात. गंमत म्हणजे हीच असारी मूळतः पैठणीसाठी रेशीम गुंडाळायला वापरायचे. पाहिलं धागे कसे जोडले गेलेत ते? हा सण खरं तर जात धर्म विसरून सगळ्यांना एकत्र आणतो. प्रत्येकाचं घर दुसऱ्यासाठी खुलं असतं. आता पतंगाच्या त्या असारीचा धागा आपल्याला थेट घेऊन जातो येवल्याच्या दुसऱ्या ओळखीकडे, आणि ती ओळख म्हणजे पैठणी. येवला हे जगप्रसिद्ध पैठणी साड्यांचं सगळ्यात मोठं उत्पादक केंद्र आहे. पैठणीला साड्यांची राणी असंही उगाच नाही म्हणत. एका अस्सल हाताने विणलेल्या पैठणीची किंमत ऐकली तर आश्चर्य वाटेल. ती 1 लाखापेक्षाही जास्त असू शकते. यावरूनच या कलेची किंमत आणि तिचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. साहजिकच प्रश्न पडतो की पैठणी इतकी मौल्यवान का असते? बरं, यामागे 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे यात वापरलेलं शुद्ध मलबेरी सिल्क. दुसरं खरी जरी म्हणजे चक्क सोन्याचा मुलामा दिलेलं चांदीचे धागे. तिसरं कारण म्हणजे हाताने केलेलं अत्यंत बारीक आणि क्लिष्ट नक्षीकाम. आणि चौथं वेळ. एक साधी पैठणी विणायला कधीकधी तर चक्क 2 वर्षही लागतात. पैठणी म्हणजे फक्त कापडाचा तुकडा नाही, तर ती एक चालती बोलती कलाकृती आहे. तिच्यावर मोर असतो, जवळच्या अजिंठा लेण्यांपासून प्रेरणा घेतलेलं कमळ असतं, काठावर नेहमी हिरव्या रंगाचा पोपट म्हणजे मुनिया असतो, आणि कधीकधी हंससुद्धा. हे सगळं महाराष्ट्राच्या समृद्ध कलापरंपरेचं प्रतीक आहे. चला आता कथेचा धागा थोडा पुढे नेऊया. येवल्याच्या त्या महान व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी भारताच्या इतिहासावर आणि संस्कृतीवर आपली एक वेगळीच छाप सोडली. याच येवल्याच्या मातीत 2 महान व्यक्तिमत्वांचा जन्म झाला. एक होते 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचे महान सेनापती तात्या टोपे, आणि दुसऱ्या होत्या भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री ललिता पवार. त्यांनी तब्बल 70 वर्षांच्या कारकिर्दीत 700पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. येवल्याला तात्या टोपेंचा किती अभिमान आहे हे शहरातल्या त्यांच्या भव्य पुतळ्यावरून लगेच दिसून येतं. हा पुतळा आपल्याला सतत त्यांच्या शौर्याची आठवण करून देतो. त्यांचं मूळ नाव होतं रामचंद्र पांडुरंग येवलकर. पण या सगळ्याच्या पलीकडे एक अशी घटना घडली, ज्या घटनेनं येवल्याचं नाव भारताच्या सामाजिक इतिहासात कायमचं कोरलं गेलं. कोणती असेल बरं ती घटना? तर ती घटना होती मुक्तीभूमीवर झालेली एक ऐतिहासिक घोषणा. एक अशी घोषणा ज्याने देशाच्या सामाजिक इतिहासाला एक नवी निर्णायक दिशा दिली. ही गोष्ट आहे 13 ऑक्टोबर 1935 सालची, आणि ठिकाण होतं आपलं येवला. याच दिवशी याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती ऐतिहासिक घोषणा केली. मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही हे मात्र माझ्या हातात आहे. या एका वाक्याने भारतीय समाजात एका प्रचंड मोठ्या परिवर्तनाची ठिणगी टाकली. ज्या पवित्र भूमीवर ही ऐतिहासिक घोषणा झाली त्या जागेला आज मुक्तीभूमी म्हणून ओळखलं जातं. आणि नावाप्रमाणेच ही भूमी खऱ्या अर्थाने सामाजिक मुक्तीची प्रेरणा देणारी ठरली. आज त्या जागी एक भव्य स्मारक आणि स्तूप उभा आहे. तो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण सतत करून देतो. हे ठिकाण आता देशभरातील लोकांसाठी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र बनलं आहे. तर मग आता या सगळ्या धाग्यांना एकत्र जोडून पाहूया की येवल्याचा हा विणलेला वारसा आपल्याला नक्की काय सांगतो.
येवला म्हणजे फक्त एक शहर नाहीये, ते एक असं वस्त्र आहे जे अनेक धाग्यांनी मिळून विणलं गेलंय. यात संक्रांतीच्या पतंगांचा आनंदी धागा आहे, पैठणीचा कलात्मक आणि मौल्यवान धागा आहे, तात्या टोपे आणि ललिता पवारांसारख्या व्यक्तिमत्वांचा कणखर धागा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या घोषणेतून तयार झालेला सामाजिक परिवर्तनाचा एक क्रांतिकारक धागा आहे. येवल्याची ही गोष्ट ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच. आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी लहान वाटणाऱ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये असेच मोठे देश बदलवणारे इतिहास दडलेले असतील, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.